दरम्यान ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येऊ लागल्या आहेत। सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। पाहूयात कोण काय म्हटलंय टॉप 9 बातम्यांच्या माध्यमातून। महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडतं राज्यकर्त्यांना समजलं। हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। तर कुणासाठी आम्ही हिंदी शिकायची, राज ठाकरेंचा सवाल। मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली, मात्र मराठीची सक्ती केल्यानंतर काही जण कोर्टात गेले। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। तर आम्हाला हिंदीची सक्ती मान्य नाहीच, ठाकरेंची प्रतिक्रिया। दादा भुसे भेटण्यासाठी आले होते, मात्र त्यांना सांगितलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही। लहान मुलांवर हिंदीची जबरदस्ती कशासाठी, राज ठाकरेंचा सवाल। सत्तेत राहण्यासाठी एकनाथ शिंदे मुजराही करतील, शिंदेंच्या अमित शहांवरील शायरीवर संजय राऊतांचा निशाणा। स्वार्थासाठी दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत। उद्धव ठाकरेंना भाषणामध्ये सन्माननीय राज ठाकरे असं म्हणावं लागलं। भाजपच्या प्रवीण दरेकरांची टीका। सत्तेतील महाराष्ट्राच्या शत्रूंनी आवराआवर करावी, सिंहासन खाली करो, ठाकरे आए हैं, खासदार संजय राऊतांची घोषणा। एक गद्दार काल जय गुजरात बोलला, मालक आले म्हणून जय गुजरात बोलले। जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा मालक असू शकेल का, उद्धव ठाकरेंचा सवाल। तुम्ही जय गुजरात म्हणाला नाहीत का, तुम्ही लुंगी डान्स केला नाही का, संजय शिरसाट यांचे उद्धव ठाकरेंना प्रतिसवाल। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं सुप्रिया सुळेंचा आनंद गगनात मावेना, पण येत्या काळात निवडणुकीमध्ये महायुतीचं मैदान मारणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। दरम्यान मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। एकूणच या संदर्भात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळतात। पाहूयात टॉप 9 बातम्यांच्या माध्यमातून। शक्य असेल तर दोन्ही भावांनी एकच पक्ष करावा, सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य। तर मुनगंटीवारांच्या सल्ल्यानं राजकारण चालत नाही, अनिल परबांचा निशाणा। केडियासारखी ही भाजपची पिल्लावळ आहेत, तोडाफोडा आणि राज्य करा हाच त्यांचा डाव। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी आजचं भाषण फक्त मराठी माणसाला भडकवण्यासाठीच केलं। उद्धव ठाकरेंच्या भाषणावर शिंदेच्या सेनेचे खासदार नरेश म्हस्केंची टीका। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याला विविध पक्षातील नेत्यांची उपस्थिती। मेळाव्याला सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, कॉम्रेड अजित नवले यासह प्रकाश रेड्डी, महादेव जानकर, भालचंद्र मुणगेकर, शेकापचे जयंत पाटील सुद्धा उपस्थित। मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची सुद्धा या मेळाव्याला हजेरी। भरत जाधव, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव यांचीही मेळाव्याला उपस्थिती। तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून ट्विट करत ठाकरे बंधूंचं कौतुक। महाराष्ट्रातला उठाव हिंदी लादणाऱ्यांचे डोळे उघडे करेल, ट्विटमधून स्टॅलिन यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी गुंडगिरी थांबवावी, नाहीतर मुंबईमध्ये येऊन सर्व अहंकार काढून टाकीन। बिहारच्या जन अधिकार पक्षाचे नेते पप्पू यादव यांची राज ठाकरेंवर टीका करत इशारा। मी मराठीत बोलत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा। भोजपुरी अभिनेता दिनेशलाल यादवचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं चॅलेंज। मी महाराष्ट्रात राहतो पण मराठी बोलणार नाही, दिनेशलाल यादवनं डिवचलं। सुशील केडी यांनी राज ठाकरेंची माफी मागितली। मला माफ करा, मी माझे वक्तव्य मागे घेतो। सुशील केडी यांची भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून माघार।